तशा राज ठाकरेंची पण भूमिका बदलल्या ना. मग भूमिका म्हणले फक्त राज ठाकरेने भूमिका बदलली की त्याच्यावर टीका करायची आणि बाकीच्यानं भूमिका बदलली की ते त्यांची वैचारिक काय म्हणतायत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नमो निर्माण सेना झाली. त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या. मी सांगतो राज ठाकरेचा आवाकाच त्यांना कळाला नाही. राज ठाकरे तो माणूस आहे ज्याने आपले दोन्ही हात पसरले तर तो ब्रह्मांड कवेत घेईल, ओंजळीत समुद्र घेईल. ह्याला माहीत नाही ना राज ठाकरे काय आहेत ते. राज ठाकरेला मी स्वतः असं समजतो की द्वापार युगात तो कर्ण झाला आणि आधुनिक युगात ह्या कलियुगात राज ठाकरे हे कर्ण आहेत. जसं त्या कर्णाला माहीत होतं की भिक्षुकाच्या वेशेत इंद्र आपले कवच कुंडलं मागायला आलाय आणि त्याने हसत हसत आपली कवच कुंडलं दिली. त्याला माहिती कवच कुंडलं दिल्यावर कुरुक्षेत्रावर त्याचा मृत्यू होणार आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली जर राजसाहेबाला कोणी मदत मागायला आलं आणि राजसाहेबांनी ती मदत खुल्या दिलान दिली, राजसाहेबाला माहीत नव्हतं का बाहेर टीका काय होणार आहे, पण त्या टीकेची परवानगी केली, परवा त्यांनी केली नाही. इतकी बोचरी टीका, इतकी जहरी टीका राजसाहेबावर होती. कर्ण जर राज ठाकरे आहेत तर मग इंद्र भाजपचे नेते आहेत किंवा भाजप पक्ष नाही. हा अर्थ तुम्ही काय काढायचा हा तुम्ही काढू शकता, पण आम्ही हिंदुत्वाचे शाल पांघरून आलेल्या लोकांना आम्ही मदत केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.